नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HPA विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चक्रवात विदर्भ आणि दक्षिण दक्षिण छत्तीसगडवर दिसत आहे, ज्याची उंची समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच चार्ट 2 मध्ये सुद्धा विदर्भावर आणि छत्तीसगडवर एक चक्रवात दिसत आहे, ज्याची उंची समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर अंतरावर आहे आणि यामुळे कमी दाबाचा पट्टा विदर्भावर आणि छत्तीसगडवर झालेला आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या 2 दिवशी 16 जुलै ते 17 जुलैला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 18 जुलैला विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर भंडारा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 16 जुलैला विदर्भामध्ये अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व ठिकाणी विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. 17 जुलैला दुसऱ्या दिवशी विदर्भामध्ये बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 18 जुलैला विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.